सो नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो कंबाईनच्या दृष्टीने आपल्या रिव्हिजन सिरीजमध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्रामधील टॅक्स म्हणजे कर रचना हा टॉपिक अभ्यासणार आहोत. या टॉपिकवर जे पण एक्झाम ओरिएंटेड पॉइंट आहेत ते आपण याचा आढावा आपण घेणार आणि याच लेक्चरमध्ये ते सर्व लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो वन बाय वन आपण त्या गोष्टी इथे समजून घेऊया. ठीक आहे. सो आपण अभ्यासतोय टॅक्स कर रचना, बरोबर. सो टॅक्स हा सरकारच्या महसुलाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, बरोबर. हा एक महत्त्वाचा स्रोत आहे, बरोबर. मग टॅक्स कशावर लावला जातो तर बघा, जे उत्पन्न होतं, ठीक आहे, उत्पन्नावर म्हणजे व्यक्ती किंवा जे एखादी कंपनी असते त्याच्या उत्पन्नावर टॅक्स लावला जातो, किंवा मग एखाद्या वस्तू किंवा सेवा यांच्या विक्रीवर टॅक्स लावला जातो आणि हा उत्पन्न कोणाकडे जातो तर सरकारकडे. ठीक आहे, सरकार त्यावर हा कर आकारत असते. एवढं आपल्याला बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. ओके. सो कर रचना या चॅप्टरमध्ये पूर्णपणे आपल्याला ह्या करासंदर्भात गोष्टी अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये सर्वप्रथम आपण कर संकल्पना अभ्यासूया किंवा त्या रिवाइज करूया. ठीक आहे. ऑलरेडी तुम्ही या गोष्टी याच्या आधी वाचल्या असतील, अभ्यासल्या असतील. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण हे पॉईंट इथे रिवाइज करूया आणि तुम्ही सुद्धा हे रिकॉल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. सो कर संकल्पनामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपण म्हणजे सुरुवातीचा पॉईंट लक्षात घ्या, तर म्हणजे कर आघात. पहिली संकल्पना येते कर आघात व कर बोजा. ठीक आहे. सो कर रचनेमध्ये कर आघात आणि कर बोजा कोणावर पडतो तर हे लक्षात ठेवायचं. तर बघा, कर आघात जो असतो उत्पादकावर होतो. कर आघात कोणावर पडतो? उत्पादकावर. म्हणजे ठीक आहे की हा जो उत्पादक असतो काय करतो, तो शासनाकडे कर भरतो, शासनाला कर देतो. ठीक आहे. सो कर आघात हा कोणावर पडतो? उत्पादकावर. आणि कर बोजा जो आहे हा उपभोक्त्यावर पडतो. बघा, कर म्हणजे शासनाकडे कर भरण्याचं काम उत्पादक करतो, परंतु प्रत्यक्षात तो पैसा हा उपभोक्त्याच्या खिशातून गेलेला असतो. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. म्हणून आणि कर आघात आणि कर बोजा, बरोबर, तर विशेषतः ह्या ज्या गोष्टी आहेत या अप्रत्यक्ष करासंबंधी आपल्याला विशेषतः दिसून येतात, कारण अप्रत्यक्ष करामध्ये कराचं संक्रमण होतं, बरोबर. मग कराच्या संक्रमणामध्ये कर आघात हा प्रारंभिक टप्पा असतो. ठीक आहे. हा प्रारंभिक टप्पा असतो, हा लक्षात घ्यायचा. आणि कर बोजा हा त्याचा अंतिम टप्पा असतो. कर संक्रमणाच्या प्रोसेसमध्ये कर आघात हा प्रारंभिक टप्पा असतो, तर कर बोजा हा अंतिम टप्पा असतो. ठीक आहे. सो एवढे पॉईंट आपल्याला कर आघात आणि कर बोजा संदर्भात लक्षात ठेवायचे. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पुढची संकल्पना अभ्यासायची, ती म्हणजे सेकंड म्हणजे बघा, तर प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर. ओके. सो सर्वप्रथम आपण प्रत्यक्ष करासंदर्भात गोष्टी किंवा पॉइंट्स अभ्यासूया. ठीक आहे. सो प्रत्यक्ष कर म्हणजे काय की असा कर, बघा, असा कर किंवा जेव्हा कर आघात व कर बोजा हा जो आहे एकाच व्यक्तीवर पडतो. एकाच व्यक्तीवर जेव्हा कर आघात आणि कर बोजा पडत असेल, ठीक आहे, सो अशा कराला आपण प्रत्यक्ष कर म्हणतो. अशा कराला आपण काय म्हणतो? प्रत्यक्ष कर. उदाहरणार्थ जर आपण सांगायचं झालं तर लक्षात घ्या, आयकर म्हणजेच आपण त्याला इन्कम टॅक्स म्हणतो आणि निगम कर आपण त्याला कॉर्पोरेट टॅक्स म्हणतो. ओके. आयकर आणि निगम टॅक्स याच्यामध्ये जर बघायला गेलं तर कर आघात आणि कर बोजा हा एकाच व्यक्तीवर, ठीक आहे, व्यक्तीच्या बाबतीत एकाच व्यक्तीवर किंवा कंपनीच्या बाबतीत एकाच कंपनीवर, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो प्रत्यक्ष कर जे असतात हे अहस्तांतरणीय असतात. कसे असतात? अहस्तांतरणीय. म्हणजे प्रत्यक्ष कराचं हस्तांतरण म्हणजे दुसऱ्यावर होत नाही, म्हणजे ज्याच्यावर कराचा आघात होतो त्यालाच कराचा बोजा सुद्धा सहन करावा लागतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग विशेषतः आयकर आणि निगम कर, बरोबर. त्याच्यानंतर बघा, संपत्ती कर, मालमत्ता कर आणि देणगी कर हे सुद्धा प्रत्यक्ष कराचे उदाहरण आहेत, परंतु ते आता आकारले जात नाही, त्यामुळे आपल्याला अभ्यासाला एवढे ते महत्त्वाचे नाहीयेत. ठीक आहे. सो हे झाले आयकर आणि निगम कर. हे जर आपण बघितलं
तर हे केंद्राचे आहेत, हे केंद्राद्वारे आकारलेले कर असतात. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये राज्याद्वारे आकारलेले किंवा राज्याचे कर कोणते ते पण आपण इथे शॉर्टमध्ये लक्षात घेऊया. ठीक आहे. सो राज्याचे कर कोणते प्रत्यक्ष, तर जमीन महसूल. बघा, राज्याचे प्रत्यक्ष कर मध्ये जमीन महसूल व व्यवसाय कर. बरोबर, व्यवसाय कर हे राज्याचे प्रत्यक्ष कर आहेत, हे लक्षात ठेवायचं. ओके. तर बघा, प्रत्यक्ष करासंदर्भात हे एवढे पॉईंट आपण इथे लक्षात ठेवायचे. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो आपण आहे, तर याच्यामध्ये अहस्तांतरणीय म्हणजेच काय, तर प्रत्यक्ष कराचा जो बोजा असतो तो दुसऱ्याच्या डोक्यावर ढकलता येत नाही. बरोबर. मग अजून एक पॉईंट याच्यात लक्षात ठेवायचा आहे, तर हे प्रत्यक्ष कर जे असतात हे प्रगतिशील असतात. कसे असतात, तर प्रगतिशील. पुढे आपण हा जो पॉईंट आहे प्रगतिशील कर हा पुढे डिस्कस करणारच आहोत. ठीक आहे. त्यामध्ये तो व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे. सो बघा, प्रत्यक्ष करासंदर्भात जे नियमन करणारी संस्था असते तिला आपण म्हणतो सीबीडीटी. सीबीडीटी नावाची संस्था आहे किंवा एक मंडळ आहे. म्हणजेच बघा, ह्याचं फुल फॉर्म होतो सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. ठीक आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ही वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारं मंडळ आहे. हे काय करतं, तर कराचं नियमन करतं किंवा त्या संदर्भात ज्या गोष्टी करायचं काम करतं हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो हे झालं प्रत्यक्ष करासंदर्भात आपण पॉईंट इथे डिस्कस केले. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष कर. ओके. यालाच आपण म्हणतो इनडायरेक्ट टॅक्सेस. इनडायरेक्ट टॅक्सेस. ठीक आहे. सो इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये काय होतं, तर बघा, कर म्हणजे ज्या करांमध्ये कर आघात व कर बोजा हा वेगवेगळ्या व्यक्तींवर जातो. बघा, जेव्हा कर आघात आणि कराचा बोजा जो आहे हा वेगवेगळ्या व्यक्तींवर असतो, त्या अशा करांना आपण अप्रत्यक्ष कर म्हणतो. म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं की कर आघात हा कोणावर असतो, उत्पादकावर. बरोबर. तर कर बोजा जर आपण बघितला तो उपभोक्त्यावर असतो. म्हणजे इथे व्यक्ती जे आहेत वेगवेगळे व्यक्ती इथे इन्क्लूड असतात, म्हणून अशा करांना आपण काय म्हणतो, तर अप्रत्यक्ष कर. ठीक आहे. सो केंद्राचा म्हणजे उदाहरण बघायला गेलं तर केंद्राचा अप्रत्यक्ष कर कोणता, तर जीएसटी. केंद्राचा मुख्य अप्रत्यक्ष कर आता कोणता झालेला आहे, जीएसटी. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जो सीमा शुल्क आहे, केंद्रीय सीमा शुल्क. बरोबर. तर हे काही केंद्राचे अप्रत्यक्ष कर आहेत. त्यानंतर जर राज्याचा विचार केला, राज्याचे अप्रत्यक्ष कर कोणते, तर बघा एसजीएसटी, स्टेट जीएसटी आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क. राज्य उत्पादन शुल्क. बरोबर. तर हे काही जे आहेत राज्याचे अप्रत्यक्ष कर आहेत, हे आपण बघितले. ठीक आहे. सो अशा पद्धतीने. आणि बघा, तर जे अप्रत्यक्ष कर आहेत, इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, हे जे आहेत हे हस्तांतरणीय असतात. हे कसे असतात, हस्तांतरणीय. म्हणजेच काय, तर यांच्यामध्ये हे कराचा जो बोजा असतो हे दुसऱ्याकडे संक्रमण करता येतो. ठीक आहे. बघा, मग हस्तांतरणीय असतात म्हणजे काय, तर कराचा आघात दुसऱ्याकडे होतो आणि कराचा बोजा दुसरा सहन करतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक. मग हे जे हस्तांतरणीय कर असतात ते प्रतिगामी असतात. कसे असतात, प्रतिगामी असतात. हे पण आपण समजून घेऊया. ठीक आहे. सो ही कन्सेप्ट आपण आता इथे क्लिअर केली. त्याच्यानंतर आता दुसरा कन्सेप्ट क्लिअर करायचा ते म्हणजे की प्रगतिशील कर. ठीक आहे. तिसरी कन्सेप्ट आपल्याला काय बघायची आहे, तर प्रगतिशील कर व प्रतिगामी कर. प्रगतिशील कर व प्रतिगामी कर यांचा आपण फरक जाणून घेऊया. तर प्रगतिशील कर यांनाच आपण म्हणतो बघा प्रगमनशील कर सुद्धा म्हणतो. प्रगमनशील कर असं म्हणतो किंवा पुरोगामी कर असं म्हणतो. पुरोगामी कर असं सुद्धा म्हणतो. आणि इंग्लिश मधून याला म्हटलं जातं प्रोग्रेसिव्ह टॅक्स. काय म्हटलं जातं, तर प्रोग्रेसिव्ह टॅक्स असं आपण म्हणतो. प्रगतिशील कर, त्यानंतर प्रगमनशील कर किंवा पुरोगामी कर कशाला म्हटलं जातं, तर बघा ज्यावेळी उत्पन्न वाढतं,
उत्पन्न ज्या करांमध्ये उत्पन्न जेव्हा वाढतं त्यावेळी जी टॅक्सची पातळी सुद्धा वाढते. ज्या करांमध्ये बघा उत्पन्न वाढल्यास टॅक्सची जे प्रमाण सुद्धा वाढतं, बरोबर. तर अशा करांना आपण प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणतो, प्रगतिशील टॅक्स म्हणतो. मग उदाहरणार्थ आपण जे आयकर भरतो, बरोबर, याच्यामध्ये जसजशी उत्पन्नाची पातळी वाढते तशी कराची पातळी सुद्धा किंवा कराचं प्रमाण सुद्धा वाढत जातं. म्हणून यांना काय म्हणतात, प्रगतिशील कर, प्रगमनशील कर आणि पुरोगामी कर असं यांना म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर जो याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे प्रतिगामी कर. सो प्रतिगामी कर म्हणजेच काय, तर प्रतिगामी करांना दुसरा प्रगामी कर सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, प्रगामी कर. इंग्लिशमधून याला आपण म्हणतो रिग्रेसिव्ह टॅक्स. रिग्रेसिव्ह टॅक्स असं इंग्लिशमध्ये म्हणतो. बघा मग रिग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे काय, की ज्या करांमध्ये बघा उत्पन्न पातळी, ज्या प्रकारामध्ये उत्पन्न वाढत गेल्यास बघा उत्पन्न वाढत जाते, परंतु तसा जो कर असतो कराची पातळी कमी होत जाते. कराची पातळी काय होते, कमी होत जाते. उत्पन्नाच्या वाढीनुसार कर कमी होत जातो. अशा करांना आपण काय म्हणतो, विशेषतः इथे कराचे प्रमाण जे आहे प्रमाण कमी होत जाते अशा करांना आपण काय म्हणतो, तर रिग्रेसिव्ह टॅक्स किंवा प्रगामी कर किंवा आपण म्हणू शकतो प्रतिगामी कर. सो हा फरक दोघांमध्ये लक्षात ठेवायचा. यामध्ये बरेचशी कन्फ्युजन होते. सो दोन्ही जे आहेत हे लक्षात ठेवायचे. मग बघा आता आपण बघितलं की जे प्रगतिशील कर कोणते असतात, विशेषतः जे डायरेक्ट टॅक्स आहेत म्हणजे प्रत्यक्ष कर हे प्रगतिशील असतात. तर अप्रत्यक्ष कर जे असतात हे कसे असतात, तर हे रिग्रेसिव्ह असतात, हे प्रतिगामी असतात. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर कर संकल्पनेमध्ये पुढची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे बघा अधिभार. ओके, अधिभार याला काय म्हणतात, तर सरचार्ज. अधिभारला म्हणतात सरचार्ज. ठीक आहे. तर हा अधिभार म्हणजे काय, तर हा एक जास्तीचा कर म्हणून ओळखला जातो आणि सरकारकडून तो आकारला जातो. लक्षात घ्या, जास्तीचा कर तर हा कशावर आकारला जातो, तर कराच्या पातळीवर. बघा ठीक आहे, कराच्या जी पातळी असते त्या पातळीवर हा कर आकारला जातो. उदाहरणार्थ जर बघितलं तर एखाद्या व्यक्तीचा जी कर प्रमाण आहे किंवा कर पातळी आहे ही 30% आहे. ठीक आहे. सो या 30%वर 15% काय लावला जातो, तर अधिभार लावला जातो. 30%वर 15% अधिभार म्हणजेच काय, तर 30%चे 15% किती होणार, तर बघा 4.5% होणार. म्हणजेच हा कर आणि अधिभार मिळून, अधिभार जो आहे 15% मिळून मग कराची पातळी किती होते, तर 34.5% होते. ठीक आहे. सो याला आपण म्हणतो अधिभार. सो हा जास्तीचा कर असतो आणि तो कर दायित्वावर आकारला जातो. त्यानंतर याच्याच सोबत दुसरी कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे उपकर. त्याला आपण काय म्हणतो, सेस म्हणतो. तर लक्षात घ्या, हा जो अधिभार आहे बघा, अधिभार आहे हा विशिष्ट लोकांवर लावला जातो, विशिष्ट लोकांच्या उत्पन्नावर. ठीक आहे. विशिष्ट लोकांच्या उत्पन्नावर तो अधिभार लावला जातो. परंतु उपकर जो आहे हा सर्वांवरच असतो. बघा उपकर जो आहे हा सर्वांवर असतो. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे. उपकराला काय म्हणतात, तर करावर कर. उपकर म्हणजेच काय, तर करावर कर. सो बघा आपण जेव्हा अधिभार मिळून जी कराची पातळी बघितली होती किंवा कर दायित्व, अधिभार मिळून जेव्हा कर दायित्व जे आपण बघितलं ते किती झालं होतं, तर 34.5. ठीक आहे. समजा यावर सेस किती लावला, 4%. ठीक आहे. सो 4% म्हणजे कोणाचे 4%, तर ह्या 34.5चे 4% काढले जातात. मग ते किती होतात, ठीक आहे. तर बघा 1.38 एवढा म्हणजे पर्सेंटेज वाढतात. मग जेव्हा ह्यांची ॲडिशन होते त्यावेळी मग जो तो एकूण कर दायित्व होतो, पुढचा कर दायित्व किती होतो, तो 35.88. म्हणजेच एखाद्या व्यक्तीवर जेव्हा कर आकारला जातो तर करामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड असतात, तर जो मूळ कर असतो तो इन्क्लूड असतो, प्लस अधिभार इन्क्लूड असतो. ठीक आहे. विशिष्ट जर त्या कॅटेगरीमध्ये तो बसला असेल तर, आणि काय असतो, तर उपकर. एवढ्या गोष्टी इन्क्लूड असतात. ठीक आहे. सो
एवढ्या गोष्टी ह्या सरकार कर म्हणून त्या व्यक्तीकडून वसुली करतात, हे लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर आपल्या ह्या कर रचनेसंदर्भात पुढची संकल्पना आपण लक्षात घ्यायची ते म्हणजे मूल्यानुसारी कर. बघा, मूल्यानुसारी कर. ओके. आणि दुसरी येते विशिष्ट कर. तर बघा, मूल्यानुसारी कर म्हणजे काय, तर हा जो कर आहे हा अप्रत्यक्ष कराशी संबंधित असतो. ठीक आहे, अप्रत्यक्ष करांशी ह्याचा संबंध असतो. ठीक आहे. तर लक्षात घ्यायचं की ह्यामध्ये बघा, ह्यामध्ये वस्तू व सेवा, जी वस्तू किंवा सेवा असते, बरोबर, तर ह्यांचे मूल्य पैशात मांडले जाते. पैशात त्यांचे काय केले जाते, मूल्य मांडले जाते आणि त्यावर काय केला जातो, कर आकारला जातो, हे लक्षात घ्यायचं. तर अशा करांना आपण काय म्हणतो, मूल्यानुसारी कर. मूल्यावर कर आकारला जातो, त्याला मूल्यानुसारी कर म्हणतात. आणि दुसरी याच्यामध्ये कन्सेप्ट येते ती म्हणजे विशिष्ट कर. बरोबर, विशिष्ट कर. तो लक्षात घ्या, हा जो विशिष्ट कर असतो तो मूल्यावर वगैरे आकारला जात नाही, तर एखादी वस्तू आहे, ठीक आहे, ती एखादी वस्तू आहे, त्या वस्तूच्या वजनावर तो आकारला जातो. त्यानंतर त्या वस्तूच्या प्रमाणावर आकारला जाऊ शकतो किंवा मग त्या वस्तूच्या आकारमानावर, ठीक आहे, तो आकारला जातो. बरोबर. उदाहरणार्थ बघा, तंबाखूवर प्रति समजा 70 रुपये उत्पादन शुल्क आकारला जातो. ठीक आहे, तंबाखूवर. ठीक. सो अशा पद्धतीने हे जे आहेत हे कर संदर्भात आपण वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी इथे बघितल्या. त्यानंतर कर संकल्पनेमध्ये पुढची संकल्पना जी आहे ती म्हणजे बघा, मूल्यानुसारी कर. ठीक आहे, ते जरा व्यवस्थित समजून घेऊया. बघा, मूल्यानुसारी कर. सो ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, हा जो कर असतो, ठीक आहे, अप्रत्यक्ष करासंदर्भात आहे. तर बघा, या ठिकाणची जी कर वसुली असते, बघा, कर वसुली जी आहे एकाच ठिकाणी केली जाते. म्हणजे उत्पादन प्रक्रियेच्या एकाच ठिकाणी कर वसुली केली जाते. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आणि हा जो मूल्यानुसारी कर कशावर असतो, तर एकूण मूल्यावर. आपण आताच बघितलं की एकूण मूल्यावर हा कर बसवला जातो मूल्यानुसारी. ठीक आहे. सो बघा, ही जी कर प्रणाली आहे, बघा, ही कर प्रणाली कशी असते, तर स्वस्त असते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. परंतु ह्याच्यावर बघा कोणता परिणाम होतो, तर करावर कर हा जो प्रश्न इथे निर्माण होतो. ठीक आहे. तर लक्षात घ्या. बघा, तर जीएसटी वगळता सर्व जे अप्रत्यक्ष कर आहेत, इतर अप्रत्यक्ष कर जे आहेत त्यांच्यावर असा मूल्यानुसारी कर आकारला जातो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दुसरी जी कन्सेप्ट येते ती म्हणजे बघा, तर मूल्यवर्धित कर. सो मूल्यवर्धित कर म्हणजे काय, तर हा जो कर आहे उत्पादन प्रक्रियेच्या, बघा, उत्पादन प्रक्रियेत, ठीक आहे, उत्पादन प्रक्रियेत किंवा जी विक्री प्रक्रिया, उत्पादन प्रक्रियेत आपण जर बघू तर अनेक ठिकाणी, ठीक आहे, अनेक ठिकाणी हा आकारला जातो. आणि मूल्यवर्धित कर हा जो आहे पूर्ण मूल्यावर नाही तर मूल्यवर्धनावर. बरोबर. तर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये किंवा त्या वस्तूच्या जोपर्यंत तो अंतिम उपभोक्त्यापर्यंत पोहोचत नाही तर हा मूल्यवर्धनावर आकारला जातो. ठीक आहे, मूल्यवर्धनावर हा आकारला जातो, हे लक्षात ठेवायचं. तर मग ह्याचे फायदे काय किंवा उदाहरण जर आपल्याला विचारलं, उदाहरण तर जीएसटी. ठीक आहे, जीएसटीचा प्रत्येक वेळी तो मूल्यवर्धनावर आकारला जातो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ही एक पारदर्शक कर प्रणाली म्हणून म्हणजे सिद्ध होते. बघा, यामुळं जर बघायला गेलो तर ही एक पारदर्शक कर प्रणाली सिद्ध होते. आपण पॉईंट लक्षात घ्यायचा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे ज्या कर संकल्पनेसंदर्भात काही संकल्पना, ठीक आहे, ह्या कर रचनेसंदर्भात या संकल्पना आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. मग त्यानंतर मग आपल्याला पुढचा जो मेन जे मुख्य टॉपिक की करासंदर्भात गोष्टी अभ्यासाव्या लागतात. ओके, ठीक आहे. सो बघा, त्यानंतर आपल्याला आता जे कराचे प्रकार दोन, एक म्हणजे बघा, तर समजा आपण बघितलं कर. ठीक आहे. सो कराचे प्रकार दोन होतात. एक येतो प्रत्यक्ष कर आणि दुसरा येतो
अप्रत्यक्ष कर. ठीक आहे. सो प्रत्यक्ष करामध्ये आपल्याला बघा, प्रत्यक्ष करामध्ये आपल्याला आयकर विशेषतः अभ्यासायला लागतो आणि निगम कर, हे दोन कर विशेषतः आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला लागतात. ठीक आहे. सो आयकर म्हणजे इन्कम टॅक्स व्यक्तीच्या उत्पन्नावर लावला जातो आणि निगम कर म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स हा एखाद्या कंपनी किंवा एखाद्या संस्थेच्या उत्पन्नावर लावला जातो. आणि अप्रत्यक्ष कराच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जीएसटी संदर्भात घडामोडी बघायचे. ठीक आहे. सो हे इतके टॉपिक याच्यामध्ये आपल्याला बघून घ्यायचे. मग सर्वप्रथम आपण काय बघणार आहोत तर आयकर. ठीक आहे. किंवा सर्वप्रथम आपण जो टॉपिक अभ्यासणार आहोत तो म्हणजे प्रत्यक्ष कर. ओके. सो या प्रत्यक्ष करामध्ये पहिला जो कर येतो तो म्हणजे आयकर. त्याला आपण म्हणतो इन्कम टॅक्स. ठीक आहे. इन्कम टॅक्स उत्पन्नावर जो व्यक्तीच्या उत्पन्नावर जो कर लावला जातो त्याला आपण आयकर किंवा इन्कम टॅक्स म्हणतो. किंवा ह्याला दुसरं नाव आहे बघा, वैयक्तिक प्राप्ती कर असं सुद्धा म्हटलं जातं. आयकराला वैयक्तिक प्राप्ती कर हा सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. बघा, तर आयकर, मग आयकर जो आहे बघा हा व्यक्तीच्या उत्पन्नावर आकारला जातो. आयकर जो आहे व्यक्तीच्या उत्पन्नावर आकारला जातो, लक्षात ठेवायचा. बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. सो व्यक्तीच्या किंवा जर आपण बघितलं की एखादी संस्था, ठीक आहे, संस्थेच्या उत्पन्नावर आकारला जातो आणि हा कर कोण आकारतं? ठीक आहे, तर केंद्र सरकार. ठीक आहे. केंद्र सरकार आयकर आकारतं, हे आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर बघा, केंद्र सरकार जे आहे कर कोणत्या कायद्याअंतर्गत कर आकारते, तर तो कायदा लक्षात ठेवायचा. बघा, केंद्र सरकार आयकर कायदा 1961 नुसार बघा, केंद्र सरकार जो आहे म्हणजे केंद्र सरकार आयकर कायदा 1961 अनुसार बघा, आयकर जो आहे हा एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था, बरोबर, किंवा जी भारतातील परकीय संस्था बघा यांच्यावर काय लावते तर आयकर लावते. ओके. बघा, आयकर कायदा 1961 अन्वये व्यक्ती, देशी संस्था आणि भारतातील परकीय संस्था यांच्यावर आयकर लावले जाते. ठीक आहे. तर बघा, मग व्यक्ती या संस्थेमध्ये कोणकोणते समाविष्ट होतात ते आपण जस्ट फक्त ओरली लक्षात ठेवायचं. तर बघा, ओके, मग जर आपण बघितलं तर व्यक्तीच्या उत्पन्नावर जो कर लावला जातो त्याला आपण म्हणतो इन्कम टॅक्स. बरोबर. तो कसा असतो? आयकर. बरोबर. किंवा मग जर एखादी देशातील जी संस्था असते किंवा भारतातील परकीय संस्था यांच्या उत्पन्नावर जो लावला जातो त्याला कॉर्पोरेट टॅक्स म्हणतात, म्हणजेच निगम कर. ठीक आहे. सो थेट म्हणजे जो आयकर आहे पर्सनल इन्कम टॅक्स संदर्भात आपल्याला इतक्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. आणि बघा, हा जो आयकर आहे बघा, विशेषतः जर आपण बघितलं, आयकर हा प्रगतिशील करामध्ये येतो. कोणता कराचा प्रकार आहे? हा प्रगतिशील कर आहे. बरोबर. म्हणजे जसं उत्पन्न वाढतं बघा, जसं उत्पन्न वाढतं त्याचसोबत कराची पातळी किंवा कर दायित्व सुद्धा काय होतं? वाढत जातं. ठीक आहे. आणि दरवर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये हे जे कराचे प्रमाण आहे हे दरवर्षी दिलं जातं, हे लक्षात ठेवायचं. ठीक. त्यानंतर आयकरामध्ये दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा की बघा, हा जो आयकर असतो, तर ह्या आयकराचे दर जे आहेत हे दर कसे असतात? प्रगतिशील. म्हणजे आपण काय हे बघितलं. ठीक आहे. बघा, म्हणून जो आयकर असतो बघा, आयकर हा भरण्याची क्षमता, बघा, आयकर जो आहे भरण्याची क्षमता या तत्वावर आकारला जातो.
आणि आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या. या तत्वावर आकारला जातो. आयकर जो आहे भरण्याची क्षमता या तत्वावर आकारला जातो. आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. मग बघा, या आयकरामध्ये म्हणजे कशाचा समावेश होतो, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीवर आयकर लावला जातो, तर लक्षात घ्या. सर्वप्रथम बघा, वेतन उत्पन्न किंवा व्यवसाय यातून जे मिळालेलं उत्पन्न, बघा वेतन उत्पन्न किंवा व्यवसाय उत्पन्न, बरोबर, यावर काय केला जातो, तर आयकर लावला जातो. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा, जो भांडवली लाभ कर असतो, बघा एखादी इक्विटी साधनांवर जो भांडवली लाभ कर हा सुद्धा याच्यामध्ये येतो, लक्षात ठेवायचा. त्यानंतर तिसरं जर आपण बघू शकतो ते म्हणजे बघा लॉटरी किंवा मग गेम शो, ठीक आहे, ज्या घोड्यांच्या शर्यती, सो ह्यांच्यावर हे जे कर असतात हे आयकराचा भाग असतात, हे लक्षात ठेवायचं. या बाबतीतून मिळालेलं जे उत्पन्न असतं त्यावर सुद्धा आयकर लावला जातो. ठीक आहे. बघा, लॉटरी, त्यानंतर गेम शो, घोड्यांच्या शर्यती, याच्यामध्ये जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची विभागणी नसते. ठीक आहे. तर बघा, वेतन उत्पन्न जर आपण बघितलं त्याचे काय असतं, कराचे स्लॉट पडतात. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीचा कर म्हणजे विशिष्ट रकमेवर विशिष्ट कर आकारला जातो. परंतु हे जे लॉटरी, गेम शो आणि घोड्यांच्या शर्यती यावर सुरुवातीपासून म्हणजे जरी 10 रुपये जरी फायदा झाला, 10 रुपये जरी उत्पन्न मिळालं, तर त्यावर 30% कर लावला जातो. हे लक्षात घ्या. म्हणजे जर 10 रुपये फायदा झाला तर त्यातले 3 रुपये सरकारला द्यावे लागतील. हा लक्षात ठेवायचा. ठीक. त्यानंतर बघा पुढचा, ह्या आयकरामध्ये अजून कसला समावेश होतो, तर बघा जे आभासी डिजिटल संपत्ती मधून जो कर मिळतो, बरोबर, संपत्तीमधून जो उत्पन्न मिळतो, ठीक आहे, त्यावर सुद्धा आयकर लावला जातो. बरोबर, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर याच्यामध्ये पाचवा आहे तो म्हणजे एंजल टॅक्स. ठीक आहे. सो एंजल टॅक्स मध्ये यातून जे मिळालेलं उत्पन्न, तर बघा परकीय गुंतवणूकदार असतात ते बघा भारतातील स्टार्टअप उद्योगांमध्ये गुंतवणूक करतात. परकीय गुंतवणूक असतात ते भारतातील स्टार्टअप उद्योगांमध्ये गुंतवणूक करतात. त्याच प्रकारे मग अशा पद्धतीने हे परकीय गुंतवणूकदार असताना म्हणजे याच्यामध्ये गुंतवणूक करताना अवैध पैशाच्या माध्यमातून म्हणजे जास्तीची गुंतवणूक करतात, म्हणजे जेवढी रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक करून अवैध पैसा म्हणजे मनी लॉन्ड्रिंगच्या स्वरूपात हे जे काही गुंतवणूकदार असतात ते या स्वरूपात पैसा गुंतवतात. मग बघा, या मनी लॉन्ड्रिंगच्या स्वरूपावर आळा घालण्यासाठी 2012 पासून हा जो कर आहे 2012 पासून हा एंजल टॅक्स लावण्याला सुरुवात केली. म्हणजे जास्तीचे मूल्य आढळल्यास, एखादं वस्तू किंवा बाजार मूल्यापेक्षा जास्तीचं मूल्य आढळलं तर त्यावर हा जो आहे एंजल टॅक्स लावला जातो. तर अशा संदर्भात हे आयकरामध्ये समाविष्ट असे जे उत्पन्न आहेत यावर आयकर लावला जातो. ठीक आहे. सो हे झालं प्रत्यक्ष करामधील जे इन्कम टॅक्स संदर्भात. त्याच्यानंतर दुसरा घटक, प्रत्यक्ष करामधला दुसरा घटक तो म्हणजे निगम कर. सो निगम कराला आपण म्हणतो कॉर्पोरेट टॅक्स. निगम कर म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स असं याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर मग हा कोणावर लावला जातो, निगम कर कोणावर लावला जातो, तर लक्षात घ्या, ज्या नोंदणीकृत देशी कंपन्या आहेत, नोंदणीकृत देशी कंपन्या किंवा परकीय कंपन्या, नोंदणीकृत देशी कंपन्या, ठीक आहे, किंवा नोंदणीकृत परकीय कंपन्या यांच्या उत्पन्नावर हा कर आकारला जातो. लक्षात घ्या. बघा, ज्या नोंदणीकृत देशी कंपन्या आणि परकीय कंपन्यांच्या उत्पन्नावर हा कर आकारला जातो. ठीक. सो हा कर सुद्धा कोण आकारतं, तर केंद्र सरकार आकारतं. हा कर सुद्धा केंद्र सरकारकडून आकारला जातो, हे लक्षात ठेवायचं. तर लक्षात घ्या की हा जो आहे हा निगम कर बघा निव्वळ नफ्यावर म्हणजेच काय, उत्पन्नावर म्हणजेच ज्या कंपन्या असतात त्यांच्या निव्वळ नफ्यावर म्हणजे जो खर्च काढून
जो नफा असतो, ठीक आहे, त्यावर आकारला जातो. मग जर बघा एखाद्या आर्थिक वर्षात एखाद्या कंपनीला शून्य उत्पन्न असेल, म्हणजे उत्पन्न एखाद्या कंपनीचे किती असेल, शून्य असेल, मग त्यावेळी कर सुद्धा कसा असणार आहे, शून्य असणार, हा लक्षात ठेवायचं. कारण हे निव्वळ नफ्यावर आहे आणि जर निव्वळ नफा एखाद्या कंपनीचा शून्य असेल, बरोबर, तर तो जो असणार आहे कर त्या ठिकाणी शून्य लावला जातो. म्हणून बरं का, तर बरेचसे जे उद्योजक असतात ते त्यांच्याकडे ज्या गाड्या किंवा इतर ज्या वस्तू असतात त्या त्यांच्या नावे न घेता त्या कंपनीच्या नावे घेतात. का, तर मग त्या ज्या असतात ते त्यांच्या खर्चामध्ये दाखवलं जातं आणि मग त्यावेळी जो नफा असतो तो कमी करून घेतला जातो. ठीक आहे, सो हे लक्षात घ्यायचं. ठीक, तर याच्यामध्ये त्या देशी कंपन्या असतात, त्याच्यामध्ये मोठ्या कंपन्या, छोट्या कंपन्या, ज्या कंपन्या सवलत प्राप्त होतात, नव्या कंपन्या यांचा समावेश होतो आणि परकीय कंपन्यांचा समावेश होतो. ठीक आहे, सो निगम कर हा जो आहे हा याच्यामध्ये आपण सांगतो की हा प्रत्यक्ष कर आहे, परंतु तो एखादी संस्था, एखादी कंपनीच्या उत्पन्नावर लावला जातो. त्याच प्रकारे त्याच्या निव्वळ नफ्यावर तो आकारला जातो. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. सो त्यानंतर बघा ह्या प्रत्यक्ष कराचे काही इतर जे प्रकार आहेत ते फक्त आपण लक्षात ठेवायचे. म्हणजे याच्यामध्ये बघा तर समानीकरण शुल्क, समानीकरण शुल्क जो आहे हा पण प्रत्यक्ष करामध्ये येतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आपण सांगू शकतो बघा मालमत्ता कर. मालमत्ता कर हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे की जे प्रत्यक्ष करामध्ये येतात, कारण हे विचारले जात नाही, कारण ते आता आकारले जात नाही. बघा संपत्ती कर, त्यानंतर देणगी कर. बघा मालमत्ता कर, संपत्ती कर, देणगी कर. बघा तर हे कर जे आहेत हे कोणी सुचवले होते लक्षात घ्या. तर 1956 मध्ये निकोलस कॅल्डोर यांनी हे जे मालमत्ता कर, संपत्ती कर आणि देणगी कर सुचवले होते, हे लक्षात ठेवायचं. परंतु ते आता आकारले जात नाही. याच्यानंतर पुढचा आहे जो व्यवसाय कर. बघा व्यवसाय कर आकारला जातो, व्यवसाय कर आकारला जातो, हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे, तर बघा हा जो व्यवसाय कर आहे हा राज्य आकारतात. हा राज्यांकडून आकारला जातो. ठीक आहे, व्यवसाय कर जो आहे हा राज्यांकडून आकारला जाणारा कर आहे, हे लक्षात ठेवायचं. मग हा जो कर आहे हा कोणाकोणाला द्यावा लागतो किंवा कशावर तो आकारला जातो, तर बघा राज्यात सुरू असलेला एखादा व्यवसाय, एखादा व्यापार, ठीक आहे, किंवा आणि रोजगार. ठीक आहे, रोजगार याच्यावर हा व्यवसाय कर द्यावा लागतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा तर राज्य व्यवसाय, व्यापार आणि रोजगारावर व्यवसाय कर आकारू शकते, हे लक्षात ठेवायचं. तर 1988 बघा म्हणजेच काय, तर सुरुवातीला याची जी रक्कम होती ती 250 रुपये होती. व्यवसाय कराची रक्कम किती होती, 250 होती. परंतु 1988 नंतर बघा ही व्यवसाय कराची याची जी उच्चतम मर्यादा आहे, उच्चतम मर्यादा ही 2500 रुपये इतकी करण्यात आली. ठीक आहे, 2500 रुपये प्रतिवर्ष इतकी वाढवण्यात आली होती. म्हणजे कमीत कमी आपण कितीही करू शकतो, परंतु 2500 पेक्षा जास्त हा व्यवसाय कर आकारला जाणार नाही, असा 1988 पासून तो नियम करण्यात आला. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानं ठीक, सो हे झाले राज्याचा हा अप्रत्यक्ष कर आपण बघितलेला आहे. तर हे झाले आपले पूर्ण प्रत्यक्ष कर आणि याच्यामध्ये आपण जो आयकर आणि निगम कर बघितला ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि प्रत्यक्ष करामध्ये खालीलपैकी कोणत्या करांचा समावेश होतो हे जर विचारलं तर आपल्याला आपण जो बघितलेले सगळे कर माहीत असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये आपण सुरुवातीला जो बघितला होता आयकर, त्याच्यानंतर निगम कर, मग समानीकरण शुल्क, मालमत्ता कर, संपत्ती कर, बरोबर, आणि देणगी कर आणि राज्याचा व्यवसाय कर, हे जे असणार आहेत, बरोबर, हे सगळे कशामध्ये येतात तर प्रत्यक्ष करामध्ये येतात. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे, यानंतर मग आपण जे बघणार आहोत ते म्हणजे अप्रत्यक्ष कर. सो अप्रत्यक्ष कर आय होप की तुम्हाला
ऑलरेडी ते समजलं असेल, आपण सुरुवातीलाच बघितलं. कर संकल्पनामध्ये अप्रत्यक्ष कर म्हणजे काय ते आपण बघितलं. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो येतो तो म्हणजे सीमा शुल्क. कोणता येतो? सीमा शुल्क. ठीक आहे. तर हा जो सीमा शुल्क आहे, ठीक आहे, हा विशेषतः आयात निर्यातीवर लावला जातो. आयात निर्यातवर जो कर असतो त्याला आपण काय म्हणतो? तर सीमा शुल्क कर म्हणतो. ठीक आहे. म्हणजे सीमा शुल्क म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला कस्टम ड्युटी म्हणतो. काय म्हणतो? तर कस्टम ड्युटी. ठीक आहे. तर या कशावर आकारल्या जातात? तर आयात, वस्तू आयात किंवा निर्यात, आणि विशेषतः जर बघायला गेलं तर हा वस्तूच्या आयातीवरच लावला जातो. ठीक आहे. ठीक. सो बघा, या आयात कराचा उद्देश बघा हा जो आयात कर आहे, सीमा शुल्क म्हणजेच काय? एक प्रकारचा आयात कर, हे लक्षात घ्या. तर आयात कराचा जो उद्देश आहे, उद्देश काय आहे? तर बघा उद्देश उत्पन्न देण्यापेक्षा देशी उद्योगांना संरक्षण. बघा याचा उद्देश काय, मूळ उद्देश काय? तर देशी उद्योगांना संरक्षण. म्हणजे बघा, आयातीवर जर कर लावताय तर ज्या आयात वस्तू महाग होतील आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त ज्या देशामध्ये उद्योग आहेत, ठीक आहे, त्यातून खरेदी वगैरे केली जाईल. ठीक आहे. सो हा जो आहे हा सीमा शुल्काचा उद्देश आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक. सो सीमा शुल्क म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपण बघितलं की हा आयात निर्यातीवर लावला जातो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, म्हणजे ह्या ज्या सीमा शुल्कामध्ये आपण जर बघितलं तर निर्यात कराचा जो वाटा असतो तो जवळपास 3 ते 4% असतो. किती असतो? 3 ते 4%, म्हणजे फारच कमी. याच्यामध्ये आयात कराचा जो वाटा असतो, आयात कर, बरोबर, याचा वाटा जवळजवळ 96% ते 97% इतका असतो. ठीक आहे. म्हणून आपण सांगतो की मुळात जो सीमा शुल्क आहे तो फक्त जास्तीत जास्त आयात कर, त्याला दुसरा पर्यायी नाव, हे आपण लक्षात ठेवायचं. ठीक. सो बघा, त्यानंतर दुसरा अप्रत्यक्ष कर म्हणजे कोणता? तर तो येतो वस्तू व सेवा कर. बघा 2017 पासून हा वस्तू सेवा कर लागू झाला, म्हणजेच आपण त्याला जीएसटी या नावाने ओळखतो. बरोबर, 2017 पासून लागू करण्यात आला. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? जीएसटी म्हणून ओळखतो. तर हा वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर या जीएसटी मध्ये एकूण 17 प्रकारचे 17 कर या जीएसटी मध्ये विलीन करण्यात आले. जीएसटी लागू करण्यात आला 2017ला. सो त्यावेळी एकूण 17 कर याच्यामध्ये विलीन करण्यात आले. तर ह्याच्या 17 करांचं जे डिवायडेशन आहे बघा, तर याच्यामध्ये 8 केंद्राचे अप्रत्यक्ष कर, केंद्राचे अप्रत्यक्ष जे कर होते ते या जीएसटी मध्ये टाकण्यात आले. त्यानंतर बघा 8 राज्यांचे अप्रत्यक्ष कर, याच्यामध्ये टाकण्यात आले. आणि याच्यामध्ये एक कर जो आहे बघा, एक 17वा कर जो आपण म्हणू शकतो की केंद्रीय विक्री कर, केंद्रीय विक्री कर. ओके. बघा, सेंट्रल सेल्स टॅक्स. तर अशा प्रकारचे एकूण 17 करांचा, 17 अप्रत्यक्ष करांचा या जीएसटी मध्ये समावेश झाला. म्हणजे 17 अप्रत्यक्ष करांसाठी एकच कर प्रणाली लागू केली, ती म्हणजे जीएसटी. ओके. सो अशा पद्धतीने हा जीएसटीचा पॉइंट आहे. याच्यामध्ये आपण थोडासा काही गोष्टी अभ्यासणार आहोत. सो बघा, या केंद्राच्या 8 अप्रत्यक्ष करामध्ये विशेषतः कोणते आपल्याला म्हणजे माहिती पाहिजे. तर बघा, केंद्रीय उत्पादन शुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क हा सुद्धा जीएसटी मध्ये विलीन करण्यात आला. त्यानंतर त्याच्या पुढचा जो आहे सेवा कर, सेवा कर हा सुद्धा जीएसटी मध्ये विलीन करण्यात आला, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. त्याच्यानंतर दुसरे जर बघायला झाले तर आपण फक्त मी त्यांची नावं वाचतो. तर औषधी व सौंदर्य प्रसाधनांवरील उत्पादन शुल्क हा सुद्धा जीएसटी मध्ये विलीन करण्यात आला. त्यानंतर महत्वाच्या वस्तूंवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क सुद्धा याच्यामध्ये करण्यात आला. ठीक आहे. म्हणजे इतर 6 जे आपण बघतोय. त्यानंतर कापड व कपड्यांवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क, सीमा करावरील प्रतिशुल्क, त्यानंतर सीमा करावरील विशिष्ट अतिरिक्त शुल्क, वस्तू व सेवांवर आकारले जाणारे विविध केंद्रीय अधिभार व उपकर यांचा समावेश
याच्यामध्ये करण्यात आला. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्याचे अप्रत्यक्ष कर जे आहेत त्याच्यामध्ये बघा तर एक म्हणजे प्रामुख्याने आपल्याला माहित पाहिजे तर राज्य विक्री कर. सो राज्य विक्री कर याचा सुद्धा समावेश जीएसटी मध्ये करण्यात आला होता, हे लक्षात ठेवायचं. ओके. तर ह्याच्यामध्ये राज्य विक्री करासोबतच बघा खरेदी कर, त्यानंतर ऐशाराम कर, करमणूक कर, जाहिरातीवरील कर, लॉटरी जुगार व सट्टेबाजीवरील कर, त्यानंतर प्रवेश कर आणि राज्यांचे विविध अधिभार व उपकर या सगळ्यांचा समावेश आता जीएसटी मध्ये करण्यात आला होता. आणि 17वा आपण जो बघितला तो म्हणजे केंद्रीय विक्री कर, यालाच आपण म्हणतो सेंट्रल सेल्स टॅक्स. सेंट्रल सेल टॅक्स. तर बघा आपण रिव्हिजन करतो त्यामुळे महत्त्वाच्या घडामोडी इथे एक्झाम ओरिएंटेड आपण याच ठिकाणी डिस्कस करतोय. ठीक आहे. तर सेंट्रल सेल्स टॅक्स जो आहे तो आंतरराज्य खरेदी किंवा विक्रीवर केंद्रीय विक्री कर आकारला जात असायचा. बघा ठीक. सेंट्रल सेल्स टॅक्स जो आहे आंतरराज्य खरेदी विक्रीवर केंद्रीय व विक्री कर आकारला जायचा, हे लक्षात ठेवायचं. ओके. सो अशा प्रकारे या जीएसटी मध्ये एकूण 17 करांचा समावेश करण्यात आला. ठीक आहे. 17 करांचा समावेश करण्यात आला. तर बघा जी जीएसटी आहे बघा 2017 पासून आपली जीएसटी लागू झाली. सो या जीएसटी संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट म्हणजे जीएसटीच्या अंमलबजावणी संदर्भात आपण काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात घ्या. तर बघा जीएसटी संदर्भात जे 122वे विधेयक बघा 122वे विधेयक हे 8 ऑगस्ट 2016 बघा 8 ऑगस्ट 2016 याला लोकसभेची मंजुरी मिळाली. बरोबर. लोकसभेची मंजुरी मिळाली. ठीक आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. या ठिकाणी हा जो विधेयक होता जीएसटी संदर्भात तो 443 मतांनी इथे पारित झाला होता. त्यानंतर बघा तर जो आहे 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2016 यामध्ये हे जे आहे हे 122वे घटना दुरुस्ती विधेयक होतं. बघा जीएसटी संदर्भात आपण सांगू शकतो 122वे हे जे आहे हे घटना दुरुस्ती विधेयक होतं. बरोबर. घटना दुरुस्ती विधेयक होतं. तर हे असल्यामुळं आणि या ठिकाणी तर या दरम्यान हे राज्यांच्या संमतीसाठी पाठवले होते. बघा राज्यांच्या संमतीसाठी. तर बघा मग जीएसटी विधेयकाला बघा जीएसटी विधेयकाला संमती देणारे पहिले राज्य जर आपल्याला विचारले संमती देणारे पहिले राज्य कोणते तर ते राज्य आहे आसाम. ठीक आहे. आसाम राज्याने या जीएसटी विधेयकाला सर्वप्रथम मंजुरी दिली होती. आणि जर आपल्याला विचारलं की महाराष्ट्राचा कितवा क्रमांक होता आपला जो महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्राचा 10वा क्रमांक होता. ठीक आहे. 10व्या क्रमांकावर या महाराष्ट्राने जीएसटी विधेयकाला मान्यता दिली. ठीक. त्यानंतर मग बघा तर ह्यांची मान्यता भेटल्यानंतर या ठीक आहे मग अर्ध्या राज्यांची संमती मिळाल्यानंतर बघा हे जे 122वे विधेयक आहे हे 8 सप्टेंबर 2016 याला राष्ट्रपतीची मान्यता मिळाली. राष्ट्रपतीची मान्यता मिळाली आणि याचं घटना दुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर झालं. ठीक आहे. तर बघा जेव्हा ह्याचं कायद्यात हे जे विधेयक होतं 122वे होतं बरोबर. परंतु याचं राष्ट्रपतीची मान्यता मिळाल्यानंतर कायद्यात रूपांतर झालं तर तो झाला 101वा घटना दुरुस्ती कायदा. कितवा झाला 101वा घटना दुरुस्ती कायदा. म्हणजे बघा तर आपल्याला विचारले की खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अंतर्गत भारतामध्ये जीएसटी लागू करण्यात आला तर 101वी घटना दुरुस्ती या अंतर्गत भारतामध्ये जीएसटी लागू करण्यात आला. आणि जीएसटी लागू करण्याची तारीख किती आहे तर 1 जुलै 2017 पासून भारतामध्ये जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली. सो त्यानंतर बघा जेव्हा जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली तेव्हा राज्यांसाठी बघा राज्यांसाठी एसजीएसटी संमत करणारे बघा राज्यांसाठी एसजीएसटी संमत करणारे पहिले राज्य जर आपल्याला विचारले पहिले राज्य तर हे पहिले राज्य आहे तेलंगणा.
तेलंगणाने सर्वप्रथम आपल्या राज्यासाठी SGST संमत केली, हे लक्षात ठेवायचं. कधी? तर 9 एप्रिल 2017. 9 एप्रिल 2017ला तेलंगणाने ही केली होती. आणि महाराष्ट्राने कधी केलं? जर आपल्याला विचारलं की महाराष्ट्राने SGST ला कधी संमती दिली किंवा SGST कायदा, तर 22 मे 2017ला महाराष्ट्राने याच्या संदर्भात लक्षात केली. आणि 1 जुलै 2017ला देशभरात GSTची अंमलबजावणी सुरू झाली होती. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. ठीक. सो अशा पद्धतीने हे जे म्हणजे आतापर्यंत आपण कर रचनेमध्ये करासंदर्भात काही संकल्पना अभ्यासल्या, बरोबर. त्याच्यानंतर जे कर म्हणजे याच्यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या याचा समावेश होतो. त्यानंतर GST संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी अभ्यास केल्या. ठीक. ओके. तर ह्या लेक्चरमध्ये आपण इतकेच पॉईंट बघणार आहोत, बरोबर. सो हा आपण वेगवेगळ्या भागामध्ये बघतो. हा आपण पार्ट 1 कंडक्ट केला. याच्यामध्ये आपण कर रचनेसंदर्भात काही बेसिक कन्सेप्ट, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स आणि GST संदर्भात जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की एक्झाममध्ये त्यावर प्रश्न विचारू शकतो, हे आपण बघितले. सो नेक्स्ट आपला जो आपण पार्ट 2 कंडक्ट करू. मग त्याच्यामध्ये आपण बघा तर केंद्राचे जे वित्तीय स्रोत आहेत, ठीक आहे, केंद्राचे आणि राज्याचे वित्तीय स्रोत आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्याचसोबत आपण याच्यामध्ये जो वित्त आयोग आहे, ठीक आहे, कर रचनेमध्ये आपल्याला महत्त्वाचा जो आहे वित्त आयोग, याच्या संदर्भात ज्या आहेत घडामोडी आपण पार्ट 2 मध्ये कव्हर करणार आहोत. सो होप की तुम्ही जो हा पार्ट 1 कव्हर केलेला आहे याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे रिवाईज केल्या, तुम्हाला त्या रिकॉल झाल्या असतील. ओके. सो ह्या आता एक्झामच्या दृष्टीने आपल्याला पूर्णपणे लक्षात ठेवायच्या आहेत आणि एक्झाममध्ये जर यावर प्रश्न आला तर चांगल्या पद्धतीने तो अटेम्प्ट करायचा. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल. तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. त्याच प्रकारे शेअर सुद्धा करा. आपला चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून जे लेक्चरचे नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला मिळतील. त्याच प्रकारे बघा मित्रांनो, आपल्या या लेक्चरच्या लिंक किंवा इतर घडामोडी किंवा PDF वगैरे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, ठीक आहे, स्टडी फर्स्ट MPSC नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत. त्याचप्रकारे बघा मित्रांनो, म्हणजे आपल्या ज्या GST ही जी रिव्हिजन सिरीज आहे याच्या प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट, ठीक आहे, प्रत्येक विषयाचे लेक्चर आणि लेक्चरची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहे. तर तुम्ही त्यावर जाऊन तो विषय आणि त्याचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही कंडक्ट करू शकता. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये आणि त्यामध्ये पुढचे पॉईंट आपण कव्हर करूया. ठीक. सो इतकाच जो भाग आहे तो चांगल्या पद्धतीने सुरुवातीला समजून घ्या. ठीक आहे. आणि तुमच्या जे कमेंट्स असणार आहेत, फीडबॅक, तो नक्की मला कळवत चला, जेणेकरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी कव्हर करू शकतो. ओके. थँक्यू व्हेरी मच.